हॅलो फ्रेंड, मा की रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला काही कैऱ्या येतात सोलून किसून घेतल्यात बरं का. ह्याचं पाणी मी काढलं नाही, गोड कैरी आहे म्हणून. तुमच्याकडे जर आंबट कैरी असेल जास्त तर त्याचं धुवूनसुद्धा तुम्ही पाणी स्वच्छ करून काढू शकता. स्वच्छ पण धुवायचं, पाणी काढायचं, एका कपड्यामध्ये पिळून घ्यायचं आणि ह्याचं पाणी भांडे घासायला वापरायचं, तांब्याची भांडे घासायला वापरायचं. आता हे काही तर हे ठेवलं आहे, किस ठेवलं आहे आंब्याचा. 5 ते 6 कैऱ्या होत्या छोट्या छोट्या, त्याचं आहे. इथं कांदा आहे, इथं मसाल्याचा डब्बा आहे. आता हिंग आणि मीठ टाकायचे आणि मिरची टाकायची. आता हो का हे तेल गरम झालं, ह्याच्यामध्ये मोहरी टाकते मी. हे सध्या खाण्यासाठी केलेले, आणि तुम्हाला जर वर्षभर टिकवायसाठी करायचं असलं तर कांदा टाकू नका. कांदा टाकल्यावर टिकत नाही बरं का. हे आता सध्याला खाण्यासाठी केले. आता हे चांगलं आले तडतडून ते. आता ह्याच्यामध्ये कांदा भाजून घेते. आंबट होणे म्हणून कांदा थोडा जास्त टाका आंबट कैरीमध्ये, कोणत्याही कैरीमध्ये. आता हे भाजून खूप थोडा होतं आहे ना. आता एवढ्या टाकल्या. चांगलं भाजून घेतो ह्याला. अगोदर कांदा चांगला भाजायचा बरं का. कांदा भाजायला कमीत कमी 5 ते 6 मिनिट लागते. कांदा ओलला आहे, सुकलेला कांदा नाही. कांदा भाजला की त्याच्यामध्ये हे मिरची, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडा हिंग टाकायचा, मीठ टाकायचं. हे सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं हलवून घ्यायचं ते मसाले सगळे. आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला आंब्याचा किस टाकायचा. आंब्याचा किस करून ठेवलेला आहे मी, पिळून घेतला नाही, माझा केशर आंबा आहे म्हणून पिळून घेतला नाही. तुमचा आंबट आंबा असतं तर तुम्ही धुवूनसुद्धा पिळू शकता बरं का, पण चांगला कोरडा करा पिळून. आता हे कांदे भाजून घेते आणि नंतर मी त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून किस टाकते. आता हे बघा, हे कांदा भाजत आला. ह्याच्यामध्ये मीठ टाकले आणि पाव चमचा मेथ्या टाकल्या बरं का. साबूत मेथी टाकली पाव चमचा. हे रोज खाण्यासाठी केलेले, वर्षभर टिकवण्यासाठी नाही केलं. वर्षभर टिकवण्यासाठी करायचं असतं तर मोहरी दळावी लागते, जिरे दळावे लागते, तर त्याला मसाले दळावे लागतात आपल्याला. आता ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकते मी. आणि तुमच्या आवडीप्रमाणे मिरची टाका. नाही मिरची टाकता केलं तरीसुद्धा जमतं आहे बरं का. ह्याच्यात हिरवी मिरचीसुद्धा टाकली तरी चालते. वर्षभर टिकण्यासाठी करायचं असतं तर त्याला सगळे मसाले दळावे लागते. तर हे काळा मसाला टाकला आहे, हळद टाकली, मिरची टाकली. आता ह्याच्यामध्ये मी हलवून घेते चांगलं. मीठ टाकलं बरं का, ह्याच्यामध्ये पुरेसं मीठ मी कांदे भाजताना टाकले आणि एक पाव चमचा मेथी टाकली पोहे खायचं. आता हो का, कांदे असे छान भाजू द्यावे लागतात. म्हणजे बाहेर जरी ठेवलं तुम्ही आता हे 1-2 महिने तरी हे खराब होत नाही. पण तेवढे दिवस राहत नाही का, तर उन्हाळ्यात आंबट लागते ना खायला. आता हो का, हे कैरीचा किस्सा केलेला मी ते टाकायला, ते पण शिजवून घ्यायचा बरं का चांगला. ह्याला चांगलं हलवून घेते आणि तेल थोडं पुरेसं टाकावं लागते. तेल कमी टाकलं हे जास्त दिवस राहत नाही बाहेर पण, आणि मग तसंच टिकत नाही आणि चांगलं पण लागत नाही. आता हे पूर्ण हलवून घ्यायचं आणि आपण पाणी काढलं नाही ना कैरीचं, कैरी पण चांगली शिजवून घ्यायची ह्याच्यामध्ये. हे काही चांगलं हलवून घेतलं सगळं, वरी खाली करून चांगलं घ्यायचं हलवून. पाहिजे असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पाव चमचा साखर टाकतो. साखर, गूळ जे तुम्हाला आवडते ते टाका. पाव चमचा टाका. फक्त पोह्याला जशी गोडी येते ना साखरेची, तशी गोडी ह्याला यावी, जास्त गोड होऊ नये. आता हे काही टाकलं नाही सगळं पुसून. आता ह्याच्यामध्ये ना मी थोडं शेंगदाण्याचं कूट टाकते. आता ह्याला चांगलं हलवून घ्यायचं. आणि ही आंब्याचा तक्कू आहे बरं का, ह्याला तक्कू म्हणते. तुम्ही चटणी म्हणा, फोडणीची चटणी म्हणा, कांदे घालून केलेली, काही पण म्हणा.
आता ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं. जोपर्यंत ह्या कैरीचं पाणी आटत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं. आणि गार झाल्यावर तुम्हाला कशात भरायचं त्याच्यामध्ये भरा, फक्त प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये भरू नका. गार झाल्यावर स्टीलच्या डब्यामध्ये पण भरून ठेवलं तर चालते, पण पूर्ण गार झाल्यावर ठेवावं लागतं, तोपर्यंत ठेवायचं नाही. प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये बुरशी यायची भीती वाटते आणि सरळ फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं. कैरी कुकीज कैरी कुकीज केक समजो पण. आता हे कैरीचा किस आहे बरं का, कैरीचा किस आणि कांदा आहे. ह्याच्यामध्ये सगळं टाकलं आहे, मीठ टाकलं आहे. आता थोडं शिजत आलं की ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची. काही केलं थोडं शिजत आलं की ह्याच्यामध्ये साखर टाकायची, बारीक करून शिजवायचं. आता ह्याला चांगलं मधून मधून हलवायचं बरं का, नाही हलवलं तर ते खाली चिटकून बसतं आहे. हे चांगलं शिजतंय. शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. खूप टेस्टी लागते बघा, पोळीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर, तुम्ही कशाबरोबर पण खा. तोंडी लावायला उन्हाळ्यात आंबट काहीतरी छान वाटतं. आता हे बघा, हे तयार झाले चांगले. हो का, तेल सुटलं आहे ह्याला. हे बघा किती छान तेल सुटलं आहे. आता हे शिजलं आहे चांगला. वर्षभर टिकायचं असलं तर ह्याच्यात जिरे, मोहरी, लवंग, काळी मिऱ्या, मेथ्या, बडीशोप ह्याचा मसाला तयार करावा लागतो अगोदर भाजून. आणि ते मसाला तयार करून किती आहे ते बघायचं. 1 किलो असला तर 1 वाटी मसाला लागते. आणि ते तयार करून त्याच्यामध्ये व्हिनेगर घालून ठेवायचं, असं ही शिजवून, कांदा न टाकता. ते केलेली चटणी वर्षभर राहते आणि तोंडी लावायला पण छान होती आपल्याला बरं का. डब्याला तोंडी लावायला छान होती ही चटणी. हो का, आता ह्याला तेल सुटलं. एक ह्याची ट्रिक्स सांगते तुम्हाला. ह्याला तेल सुटलं की बंद करून टाकायचं, म्हणजे हे शिजलं म्हणून समजायचं. हे तेल सोडायला बघा, बाहेर तेल सोडायला. आता माझा जर ही कच्ची कैरीपासून केलेला तक्कू तुम्हाला आवडला असेल, चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही चटणी कशी वाटली. आवडली असेल तर हो म्हणा, नाही आवडली असेल तर नाही म्हणा. धन्यवाद.